नमस्कार. महाराष्ट्रीयन पंगतमध्ये आज आपण थंडीच्या दिवसांमध्ये इडलीकरिता परफेक्ट असं बॅटर कसं फर्मेंट करायचं, यासोबतच या बॅटरपासून अगदी कापसासारखी मऊ लुसलुशीत इडली कशी तयार करायची, या सगळ्या टिप्स मी या व्हिडिओद्वारे आज तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर इथे बघू शकता हे बॅटरसुद्धा अगदी छान असं फर्मेंट झालेलं आहे आणि यासोबतच इडली इथे बघू शकता अगदी अशी कापसासारखी मऊ लुसलुशीत अशी इथे तयार झालेली आहे. अगदी तोंडात टाकताच ही इडली छान अशी विरघळून जाते, अशी ही इतकी मौसूत अशी इडली मी इथे तयार केलेली आहे. तर अशी परफेक्ट अशी इडली तयार करण्याकरिता हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. नक्कीच तुम्हाला देखील अगदी परफेक्ट आणि मौसूत अशी इडली अगदी पहिल्याच प्रयत्नात तयार करता येईल. तर व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा देखील नक्की क्लिक करा. तर इथे परफेक्ट अशी छान मौसूत अशी इडली तयार करण्याकरिता सगळ्यात आधी इथे आपल्याला 3 वाटी इतके तांदूळ घ्यायचे आहे. तर इथे तांदूळ घेत असताना आपल्याला अगदी जुना तांदूळ वापरायचा आहे. जर तुम्ही नवीन तांदूळ वापरला तर इडली चिकटसुद्धा होऊ शकते, त्यामुळे आपल्याला इथे जुना तांदूळ घ्यायचा आहे. यासोबतच आपल्याला इथे डाळ आणि तांदळाचं योग्य प्रमाण घ्यायचं आहे. तर मी इथे 3 वाटी तांदूळ घेतले होते, तर त्यासाठी आपल्याला त्याच वाटीने 1 वाटी इतकी उडदाची डाळ घ्यायची आहे. यासोबतच मी इथे अगदी पाव चमचा इतके मेथी दाणे सुद्धा टाकलेले आहे. तर मेथी दाणे अगदी खूप जास्त उष्ण असते, तर त्यामुळे हे बॅटरसुद्धा अगदी छान फर्मेंट व्हायला मदत होते. त्यामुळे आपल्याला यामध्ये मेथी दाणे टाकायचे आहे. यासोबतच आता हे सगळे जिन्नस मी छान स्वच्छ धुवून घेतले आणि त्यानंतर यामध्ये भरपूर पाणी घालून हे 12 ते 13 तास आपल्याला छान असे भिजायला ठेवायचे आहे. तर 12 ते 13 तास भिजल्यामुळेच हे बॅटर असे छान अगदी फर्मेंट व्हायला मदत होते. तर इथे बघू शकता 12 ते 13 तासानंतर हे डाळ आणि तांदूळ छान असे भिजून तयार झालेले आहे. जर तुम्ही अगदी कमी वेळपर्यंत हे डाळ आणि तांदूळ भिजू दिले तर अगदी योग्य प्रमाणे आपलं हे बॅटर छान फर्मेंट होणार नाही. त्यानंतर आता डाळ आणि तांदळाचे आपल्याला मिक्सरमधून छान असे बॅटर तयार करून घ्यायचे आहे आणि डाळ तांदूळ बारीक करत असताना यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी सुद्धा टाकायचे आहे. तर इथे बघू शकता अगदी इथे पातळ असं मी इथे हे बॅटर छान तयार केलेलं आहे. खूप जास्त घट्ट देखील घ्यायचं नाही, या पद्धतीची कन्सिस्टन्सी आपल्याला या बॅटरची ठेवायची आहे. तर इथे योग्य प्रमाणे मी इथे हे बॅटर छान तयार करून घेतलं. त्यानंतर आता यामध्ये मीठ न टाकताच हे बॅटर आपल्याला फर्मेंट करायला ठेवायचं आहे. तर इथे हे बॅटर छान असं फर्मेंट होण्याकरिता मी इथे हे पातेलं एका पातेल्यामध्ये ठेवलं. त्यानंतर यावर एक प्लेट झाकून जिथे गरमी जास्त होते त्या जागी मी हे बॅटर अगदी 15 ते 16 तासांकरिता छान असं फर्मेंट करून घेतलं. तर इथे बघू शकता 15 ते 16 तासानंतर हे बॅटर छान असं फुललेलं आहे. तर इडलीकरिता हे असं परफेक्ट असं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आणि हे बॅटर छान असं फर्मेंट होण्याकरिता आपल्याला इथे कुकरचा देखील वापर करता येतो. तर जिथे जास्त गरमी होते घरामध्ये त्या जागी तुम्ही हे बॅटर छान असं फर्मेंट करून घ्या, म्हणजेच हे बॅटरसुद्धा अगदी छान असं फुलून वरती येते. त्यानंतर आता अगदी हलक्या हाताने आपल्याला हे बॅटर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर थंडीच्या दिवसांमध्ये आपल्याला याच पद्धतीने हे बॅटर छान असं फर्मेंट करून घ्यायचं आहे. आता हे सगळं झाल्यानंतर मी यामध्ये अगदी चवीनुसार मीठ टाकलं. यासोबतच इडलीसुद्धा याहून जास्त सॉफ्ट हवी यासाठी मी इथे ज्या पद्धतीने आपण ढोकळ्यामध्ये तेल वापरतो त्याच पद्धतीने मी इथे अगदी इथे 1 चमचा इथे या बॅटरमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. आता हे पुन्हा आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर बघू शकता हे बॅटर अगदी परफेक्ट पद्धतीने तयार करून घेतलं आणि बघू शकता याची कन्सिस्टन्सीसुद्धा आपल्याला याच पद्धतीची ठेवायची आहे. त्यानंतर आता ही सगळी पूर्वतयारी झाल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला इडली प्लेट्सला तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून या प्लेट्सला इडली लागणार नाही. यासोबतच आपल्याला आणखीन एक पूर्वतयारी करून घ्यायची आहे. तर इथे अगदी बॅटर तयार झाल्याबरोबरच आपल्याला इथे इडली कुकरमध्ये पाणीसुद्धा गरम करायला ठेवायचे आहे. आता इथे इडली प्लेट्समध्ये मी इथे हे छान असं बॅटर टाकून घेतलं. त्यानंतर आता या प्लेट्ससुद्धा मी या कुकरमध्ये ठेवत आहे. आता इथे दुसरी इडली प्लेट्स ठेवत असताना हे बघा 3 होलच्या वरती आपली इथे दुसरी इडली यायला हवी, म्हणजे छान अशी त्याला सुद्धा वाफ लागेल आणि सगळ्या इडल्या छान अगदी परफेक्ट पद्धतीने शिजून तयार होतील. त्यानंतर आता कुकरला झाकण लावून ही इडली आपल्याला अगदी कमी गॅसवर 5 ते 6 मिनिट शिजवून घ्यायची आहे. इडली यापेक्षा खूप जास्त शिजू नका, नाहीतर ती अगदी खूप जास्त ड्राय होते. त्यामुळे आपल्याला अगदी 5 ते 6 मिनिटांकरिता ही इडली छान शिजवून घ्यायची आहे. आता इथे इडलीचा कुकर मी 5 ते 6 मिनिटानंतर बंद केलेला होता. त्यानंतर कुकर मी इथे पुन्हा 2 मिनिट थंड होऊ दिला आणि त्यानंतर इथे हा कुकर मी ओपन केलेला आहे. आता या प्लेट्ससुद्धा आपण या कुकर बाहेर काढून घेऊयात आणि या प्लेट्समध्ये सुद्धा मी
मी इथे अगदी अर्धा ते 1 मिनिटांकरिता या प्लेटसुद्धा अगदी थोड्याफार थंड करून घेतल्या आणि त्यानंतर अशा पद्धतीने या इडल्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे. आणि इथे बघू शकता अगदी सॉफ्ट स्पंजी आणि मस्त अशी कापसासारखी मऊ लुसलुशीत आपली इडली इथे तयार झालेली आहे. अगदी तोंडात टाकताच ही इडली विरघळून जाईल अशी ही मस्त आपली इडली तयार आहे. तर या पद्धतीने जर तुम्ही सुद्धा इडली एकदा तरी नक्की करून बघितली तर तुमची सुद्धा कितीही थंडी असेल तरी सुद्धा ही इडली मस्त अशी परफेक्ट बनून तयार होतील. तर तुम्हाला ही इडलीची रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रीयन पंगतला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन छान रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.